रडत होती. ती रडत नव्हती, ती फक्त म्हणत होती आई आजी बहिणी. ए आई आजी बहिणी. चल ना बाबा खाऊ. तू खा. तू आजीला खाऊ घालते. आजीने खाऊ आणला तुला. भाजी पण आणली. कुठे भाजी आजीने आणली. आजीला दिली का तू खायला. ते बी आजीने आणलं. बापरे. आपले 2 व्हिडिओ मागं पुढं झालेत ते मीच केलेत कारण की बाप्पांचा व्हिडिओ म्हटलं चला तुमच्यासोबत आधी शेअर करूया, त्यानंतर हरतालिकेचा व्हिडिओ शेअर करूया. तर काल बाप्पांचा व्हिडिओ पोस्ट केला होता तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. त्यानंतर आता मी आज हरतालिकेचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. तर मम्मी श्राऊसाठी खाऊ घेऊन आलेली होती. मग काय श्राऊची तर जाम मज्जा झालेली होती. आजीने हे आणलंय, आजीने ते आणलंय, हा खाऊ आहे तो खाऊ आहे असं काही सती चाललंय. मस्त मस्त चिक्की बनवली आहे. या सगळे चिक्की खाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे हरतालिका. हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचं सगळं आवरलंय. आता हरतालिकेची पूजा मांडायची आहे. माझी मम्मी आलेली आहे. तुम्हाला आता पहिला ना माझी मम्मी दाखवते. ही माझी मम्मी आहे आणि शाऊला कशी तिकडून ओरडतीये. काय काय पाहिजे ग. मी माझ्या मम्मीला दाखवते म्हणून तिला राग आलाय. तर चला आता पूजा वगैरे मांडून घेतो. मम्मीला छान पिंड काढता येते तर मम्मी पिंड काढणार आहे आणि मग बाकीची आम्ही पूजा करणार आहे. तर इथं सगळं सामान आणलंय. बस ना इथं पूजा करू आपण. तर मम्मी पूजा मांडते आणि मी तुम्हाला दाखवते कशी मांडते पूजा. स्टे ट्यून. हरतालिकेचं सामान आम्ही काल पण घेऊन आलेलो होतो आणि आज मम्मी आलेली म्हणून आज मम्मीसाठी पण काही सामान घेऊन आलोय. म्हणजे डबल पूजा घेऊन आलोय आणि आता मम्मीने इकडे पिंड काढायला चालू केलेली आहे. काय बाप्पाचे सामान एक वर. हा बाप्पा करायचा ना आज. हा कशाचा बाप्पा करायचा. तिकडे ठेवलं त्याचा बाप्पा करायचा का. आजी काय करत होती. पिंड काढून झालीये आणि आता पत्री वगैरे काल घेऊन आलो होतो त्याचीच पूजा मांडून घेतो. गणपती बाप्पा धरा. इथं गणपती बाप्पाला आई काढते ना त्याने नाही काढायची. काय हा काढायची. शाहू तू काय उद्योग केलाय. काय बाप्पा घालतोय का. हा आणि त्याने काय करायचं आता. डोक्याला नसतं लावायचं ते. चल बाप्पा करायला. चल बाप्पा करायला. चल शाहू. हा तो बाप्पा चल तू. तू ये थोडीशी अशी पुढं. ए सांडल सांडल. बाप्पा लावला लावला. अष्टगंध कशाला लागतो. पिंडीला बुलायला होते का. आज पहिल्यांदा मम्मी सोबत एकदम निवांत अशी हरतालिकेची पूजा झाली. याआधी मी सासरी करत होते पण ह्यावेळेस मी नाशिकला केली आहे आणि मम्मी पण आली होती त्यामुळे पूजेला एकदम मस्त वाटलंय. बाप्पाला बी लावा. आहे पिलूला
पिलूला पप्पा, पिलू तुला ए पप्पा. तुझी झप्पी चालू आहे रे. आमच्या इथे जप्पी चालू आहे ना बा. काय झालं पिला? काय झालं ग? जमला तू, जमला का? काय झालं? भूक लागली का? आ कर आ. काहीच नाही झालं. ते लागलं असं. ते लागलं का? इकडे मला दाखव, आईला दाखव. आईला दाखव. इकडे आईला दाखव. काहीच नाही. तिला काय झालं? तोंड आलं का? आ लिपस्टिक लावली म्हणून का? बर, असं नाही करायचं. किती वाजता जायचं असं विचारते. पावसा चालू आहे, कसं जाणार आहे? आजी चालली तुझी आजी चालली. तुला यायचंय का आजी सोबत? यायचंय का? नाही नको येऊ मग मी चालले. हा पिशवी आण आजीची. श्राऊ आजीची पिशवी आण, आजी जायचे. पिशवी आण आजीची. ही साडी का? ही साडी आजीला द्यायची का? आजीची का? हा आजी तुझ्या साड्या घेऊन जाय. हा आजी तुझा फोन. अजून काय पाय आजीचं? हा ते पप्पाचं आहे. आजीचं काय काय दे ना आजीला. रुमाल. हा आजीचा रुमाल. हा बाय कर आजीला. आजीला बाय कर. बाय बाय आजी. बाय. रुमालच आहे. ऐक ना, तुझ्या गाडीवर आजीला सोडून येते का घरी? गाडी आजीला बसून घेऊन जा ना तुझ्या गाडीवर. तू बच्ची केली? तू सांगितलं ना तिला? आजीला सोडून येतो ना. आजीला सोडून येतो. का मोबाईल घ्यायचं? बाय श्राऊ. पॅक धर रे चिकले. चला आता चला. सोडून आलो ना. जायचंय आपल्याला शाळा. श्राऊ परत जायचं. चल हा म्हणते मला. आलो. छानच आहे का? आपण सीताफळ तोडून आणलं. आजीला दाखवा. आजीला दाखवा. एवढं रडत असते का? काय रडत होते तुम्ही? एवढं काय रडत होते तुम्ही? भैया गेला म्हणून. भैयाला बाय नाही केला मग? हा भजी. फुल कुठे? फुल नाही, फक्त झाड आहे. तर चला, मम्मी पण गेली आता आणि श्राऊ पण रडून झोपी गेली आहे. मम्मी पण रडून गेलेली आहे. तिला काही जाऊ वाटत नव्हतं श्राऊपासनं. तसं श्राऊ तिला फक्त आजी करत होती. ती आंघोळीला गेली तरी पण ए आजी. त्यानंतर दरवाजाच्या बाहेर जरी गेली तरी आजी करत होती. आणि आता आजी डायरेक्ट गेली म्हणून ती इतकी रडत होती. पण मग नंतर तिला समजवलं. एक सीताफळ होतं झाडाचं, ते तोडून दिलं. त्यानंतर कुठं ती थोडीशी शांत बसली आणि आता झोपी गेली आहे. तर म्हटलं चला आपली जी काही बाकीची कामं आहेत ना ती पण आवरून घेऊया. आणि असंच होतं, घरात कुणीतरी आलं आणि ते गेलं का मग खूप वाईट वाटतं. एक वेळेस ते नाही आले ना मग काहीच वाटत नाही. आपली रेग्युलर लाईफ चालू असते की चालू आहे आपलं भांडे धुणं स्वयंपाक. पण जर आलं कोणीतरी ते गेल्यानंतर घर पूर्ण मोकळं होऊन जातं. तसं काहीसं झालंय. सासूबाई आल्यावरती पण असंच होतं, मम्मी आल्यावरती पण असंच होतं, किंवा इतर कुणी पाहुणे जे मुक्कामी येतात ना ते आल्यावरती पण असंच होतं. पण काही असो, आता पप्पाचे पण हाल होत होते घरी. तर मम्मीला जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मम्मी गेली आहे. काल पण तिला आम्ही जबरदस्ती थांबवलं. काल पण तिची काही म्हणजे असं होतं तिचं की श्राऊसाठी थांबवू की जाऊ, तिचं असं कन्फ्युजन झालं होतं. त्यानंतर पप्पांना कॉल केला, पप्पा एक दिवस राहून देता का म्हणून. तर ते म्हटले बोल ठीक आहे राहू दे. तर काल तर रिक्वेस्ट करून थांबवलेलं होतं, त्यामुळे आज काही पॉसिबल नव्हतं. आणि मेन म्हणजे ती आज काही थांबली नसती. तिचं सकाळपासूनच चाललं होतं की आवर लवकर जाऊ दे मला, आम्ही जाते 7 वाजता. पण थांब हरतालिकेची पूजा करून जा, असं तसं नाश्ता करून जा, जेवण करून जा, असं करत मग ते भरपूर सारं लेट झालं. आणि गेली ती 1 वाजता गेली. आता जवळजवळ 2 वाजले. भैया गेलाय सोडवायला, पण बस तिला 2:15ला आहे. त्यामुळं मग तो तिथंच थांबलाय. तिला बसमध्ये बसून वगैरे देईल आणि त्यानंतर मग तो घरी येईल. त्यानंतर आम्हाला परत आज गणपतीचं डेकोरेशन बघायला जायचं आहे. आम्ही काल पण डेकोरेशन बघायला गेलो होतो, पण काल प्रॉब्लेम असा झाला की श्राऊला मम्मी जवळ ठेवून गेलो आणि त्यानंतर बाहेर पडलो. इतका धो पाऊस आला, आम्ही पूर्ण भिजलो.
आणि कपडे ओले झाले सगळं. पण तिथं शालीमारमध्ये पण इतकी गर्दी, काय घ्यावं काय नाही काही सुचाना. आणि व्हिडिओ बनवायचा तर काही विषयच नव्हता, कारण की धो पाऊस चालू होता. डोक्यातून पूर्ण पाणी गळत होतं. सो काही घेतलं पण नाही आणि काही दाखवलं पण नाही. फक्त हरतालिकेची पूजा मी माझ्यासाठी जी आदल्या दिवशी आणली होती तशीच सेम मम्मीसाठी पण घेऊन आले. म्हटलं आता मम्मी तिला पण पूजा पाहिजे म्हणून पत्री वगैरे ज्या असतात त्या तिच्यासाठी पण घेऊन आले. आणि असं काहीच कालचा दिवस काम झालं. आणि त्यानंतर माझं शालीमारमध्ये जाऊन फक्त आलो आहे. तर आता गणपती बाप्पाचं मेन म्हणजे डेकोरेशन आणायचं आहे. तर बघूयात आता काय काय होतंय. बरंच सामान आहे माझ्याकडं, पण ह्यावेळेस चाललं होतं की काहीतरी वेगळं करूया म्हणून. पण आत्ता असं वाटतंय की पॉसिबल नाही आहे श्रावला घेऊन जायचं. आणि पावसाचं वातावरण आज पण आहे, तो पाऊस चालूच आहे. सो बघूयात काय काय होतंय. जे होईल ते तुमच्यासोबत तर शेअर करेलच मी. जर पाऊस नसला तर ब्लॉग पण शूट करेल, पाऊस असला तर मग तो पण थोडासा स्किप होणार आहे. तर आता बघू. मम्मी जर 2ला 2:15ला निघली तर ती जवळजवळ 6:30 वाजतील घर जायला. 4 तास तर लागतात. आणि मध्ये आधी मग बस वगैरे थांबती, ह्या गोष्टी तर होऊन जातात. आता शाऊ उठायच्या आधी मला थोडेसे कामं आहेत ते कामं करून घेते. आज भैयानीच फरची वगैरे पुसली. मम्मीनी पण इतकं काम केलं ना, खरंच आपल्या हक्काचा माणूस असला ना तर काम सांगायला पण काही वाटत नाही. आणि मी निवांत उठले तोपर्यंत मम्मीनी घर झाडणं म्हणा किंवा चहा करणं म्हणा या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यानंतर जे दगडावरती कपडे धुवायचे होते ते पण तिने यांची आणि भैयाची शर्ट वगैरे, शाऊचा नवीन ड्रेस ते धुवून टाकलेले होते. त्यामुळं माझं ते पण बरंचसं काम कमी झालेलं होतं. आणि मी आज थोडीशी निवांत होते, तशी काल पण निवांत होते. काल पण तिने सगळा स्वयंपाक वगैरे केला होता मला शालीमारवरून येऊस तर. आणि आज पण मी निवांत होते. तर ठीक आहे, असतं असं. मम्मीच्या घरी गेल्यावरती पण आपल्याला आयतं खायला भेटतं, किंवा मम्मी इथं आली तरी पण आपल्याला आयतं खायला भेटतं. सो ती एक गोष्ट झाली मस्त. आता मला फरची बिरची सगळं काम झालेलं आहे. पण जे काही छोटं मोठं काम आहे ना घरातलं ते आवरायचं आहे. आणि मेन म्हणजे 2-3 व्हिडिओ आहेत ते एडिट करायचे आहे. कारण की 2 दिवसापासून आपले व्हिडिओ पण आलेले नाही आहेत, शूट केलेले आहेत पण मग एडिट करायला टाईम नाही भेटला. आणि असं झालं का मम्मी आलेली तर चला तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करूया आपण. आपली कामं आणि हे तर काही रोजची चालूच आहेत. त्यामुळं मग मी काल पण बरंचसं टायमिंग तिच्यासोबत घालवला. आणि जे काही कामं आहेत ते थोडेसे बाजूला ठेवले आणि गप्पा वगैरे मारल्या. तर भैयानी पण काल पण सुट्टी घेतली, त्याने आज पण सुट्टी घेतली. आणि त्यांनी फक्त त्याच्या मम्मीसाठी सुट्टी घेतली की चला मम्मी आलेली आहे तर मम्मीसोबत थोडासा टाईम स्पेंड करू किंवा तिला कुठंतरी बाहेर घेऊन जाऊ. पण पाऊस एवढा चालू होता तिला येणं पॉसिबल नव्हतं. आणि ती पण म्हटली नको मला बाहेर कुठंतरी, मला शाऊसोबतच घरी थांबायचं आहे. तर असं काहीसं झालं. आता गेली आहे. बघू आता आम्ही जाणारच आहे संडेला, तेव्हा तर भेटणं होईलच परत. पण मग आम्ही थोड्या वेळेस जाणार आहे. बरं झालं ती आली मुक्कामी, एक दिवस तरी तिच्यासोबत आम्हाला राहायला भेटलं आहे. तर आता असं काहीचं आहे. तिने बरेचसे कपडे धुतले आहेत. आता बाकीचे मी मशीन लावून दिलेले जे रेग्युलरचे कपडे आहेत त्यांच्यासाठी. ते झाले की मग ते सुकायला घालते. तोपर्यंत मग बाकीची कामं आवरून घेते. स्टे ट्यून. मम्मीला जायचं म्हणून पूजेची इतकी घाईमध्ये तयारी केली ना. पिंड वगैरे माझी मम्मी खूप छान काढते. तर पिंड वगैरे सगळं तिने काढलं होतं. आणि मी आंघोळ केली, सारे केसामधला गुंतासुद्धा काढला नाही, केस विंचरले पण नाही, आहे तशीच पूजा केली. अशीच पूजा केली. म्हटलं आता नंतर केस थोडे सुकले की मग आपण आवरूयात आपलं थोडंसं. आता थोडे केस सुकून देते. साडी वगैरे लगेच चेंज केली. ही साडी घालून काही कामं होत नाही. सो आता बघूया जे काही कामं आहेत बाकीचे ते पण करून घेते आणि भेटते तुम्हाला. चला आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या नवीन साड्या आणि काय शॉपिंग केली आहे ती दाखवते. आतासाठी बाय.